जखमा आहेत असं कुठेही म्हटलेलं नाही. जखमा ज्या आहेत त्या आरोपीच्या शरीरावर एक 25 ते 28 अशा छोट्या छोट्या जखमा आहेत, पण त्या सगळ्या जुन्या जखमा आहेत, त्या काही ताज्या जखमा नाही आहेत. आता जखमा म्हणजे आपण समजा पुढे स्क्रेच करताना तुम्हाला नख लागलेला असेल किंवा अशा स्वरूपाच्या जखमा आहेत, कुठेही अशा सिरियस स्वरूपाच्या जखमा त्या तशा नाही आणि असं तसं लिहिलेलं पण नाही आहे. म्हणजे रिमांड रिपोर्टमध्ये जर असं लिहिलेलं असतं तर आपण समजू शकलो असतो, परंतु रिमांड रिपोर्टमध्ये असा कुठलाही शब्द नाही आहे की काहीतरी सिव्हिअर जखमा आहेत, असं काही नाही आहे. 28 जखमा त्यांच्या शरीरावर आहेत, पण त्या जुन्या जखमा आहेत, त्या काही ताज्या जखमा नाही. आनंद गर्जे यांचं प्रोफेशन तसं बघितलं तर खूप ऑफिशियल लेवलचं आहे. तर या सगळ्या जखमा नेमक्या कुठल्या आहेत? तुमच्या आचरणाने त्यांना त्यांच्याबद्दल काही सांगितलेलं आहे की या जखमा कशा आल्या त्यांच्या शरीरावर, कशामुळे झाल्या? नाही, तुमचा प्रश्न व्यवस्थित आहे, पण मी आता विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ गौरीताई आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी माझा डिफेन्स आत्ता मांडणं योग्य नाही. माझ्याकडे डिफेन्स करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी, पण ही वेळ योग्य नाही. मला स्वतःला ते आपल्या माध्यमांसमोर बोलणं नाही. योग्य वेळेला माननीय न्यायालयापुढे आम्ही आमची बाजू मांडू, परंतु आत्ता ह्या स्थितीला, ह्या परिस्थितीमध्ये कुठल्याही पद्धतीचं स्टेटमेंट मी करू शकत नाही. आय एम सॉरी. काही मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग देखील सापडल्या आहेत आणि याचा उल्लेख पोलिसांनी कोर्टात देखील केला. या नेमक्या रेकॉर्डिंग्स काय आहेत, त्या तुम्ही ऐकल्यात का आणि काय संदर्भ आहे? नाही, रेकॉर्डिंग तर मी ऐकलेलं नाही आहेत, पण कारण 22 तारखेला घटना घडल्यानंतर पोलिसांनी जेव्हा अनंत गर्जेंना मोबाईल मागितले, त्यांनी दोन्ही पण मोबाईल ताबडतोब स्वतःच्या खुशीने देऊन टाकलेले, पहिली गोष्ट. आणि माझ्या माहितीप्रमाणे जे काही रेकॉर्डिंग आहेत ते मला वाटतं गौरीताई आणि त्यांचे फोन कॉल जे झालेले असतील बऱ्याचशा काळामध्ये, ते रेकॉर्डिंग असण्याची शक्यता आहे. मलाही तसे थोडेसे इन्स्ट्रक्शन आहेत की त्यांचे ते एकमेकांशी जे संभाषण व्हायचे, तर ते संभाषणाचे रेकॉर्डिंग आहेत. ते निश्चित कन्क्लुझिव्ह असतील आणि दोन्ही पक्षकारांसाठी ते निश्चितच फायदेशीर ठरतील असं मला वाटतं. अनंत गर्जे यांच्या वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडलेली आहे. तर दोघांच्याही शरीरावर जखमा आहेत, मात्र त्या जुन्या जखमा होत्या असं वकिलांनी सांगितलंय.